समोर ते काका आहेत, मस्त भुर्जी वगैरे बनवतात. समोर पण तिथे भुर्जी वगैरे मिळते आणि आपण आपल्या मराठी माणसाकडे ट्राय करूया. लेट्स. थँक्यू. तो आपण त्या काकांकडून काकींकडून भुर्जी घेतलेली आहे. भुर्जी पाव हा 60 रुपयाचा आहे. 2 अंडी टाकतात त्याच्यामध्ये. भाई काकांची रेसिपी आहे. काका एकदम मल्टी टॅलेंटेड निघले. काका काकींची हेल्प किती करत होते बाई. असा नवरा पाहिजे. हेल्पफुल हजबंड. का बघा किती जोरात काम करतात इथे. हा. कांजूरमार्गला आला तर मराठा चायनीज तर खायचंच आहे तुम्हाला, पण काकींकडे आल्यावर तुम्हाला भुर्जी पाव तर नक्कीच खायचा आहे बाई. जास्त काय स्ट्रेस घ्यायचा नाही डोक्याला. कांजूरमार्ग ईस्टला आल्यावर ते बाजूलाच आहे. इकडे ट्राय करूया आपण. भुर्जी बघाल ना, भुर्जी एकदम रुखी सुकी नाही वाटत आहे. भुर्जीला थिकनेस आहे प्रॉपर, म्हणजे प्रॉपर थिकनेस आहे. त्याच्यामध्ये काकांनी कोथिंबीर टाकले, टोमॅटो टाकलाय, कांदा, तेल पण एकदम काका वन साइड हिशोबाने टाकत होते. ते पण असं भाई प्रत्येकाची टॅलेंट असतं. तुमच्या भावाकडे टॅलेंट बघा, बोलण्याचं टॅलेंट आहे, ब्लॉग बनवण्याचं टॅलेंट आहे, स्केचिंगचा टॅलेंट आहे, न जाने कोणता कोणता टॅलेंट आहे. सुंदर. आपण जसं घरात बनवतो तसं एकदम आपुलकीचं वाटतंय. घरगुती चव तू जसं बनवून देतेस ना, ऍज इट इज मस्त. त्यांनी ते असं असं केलं ना, एकदम बारकाईने खच्चीकरण करून टाकलेलं आहे. एकदम सुंदर. आवडलं मला बाई. काकांना इज्जत द्या काय बाई. सुंदर काका, लव्ह यू. एक नंबर. काकींना वन साइड बांधील की